यशस्वी पद्धतीनं या ठिकाणी पार पडला आहे। सर्व राजकीय पक्षाचे आणि अपक्षाचे अनेक उमेदवार आजच्या या मनोगत मांडण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत। त्यांचे मी मनापासून आभार मानतो। या निमित्तानं म्हणजे जे अपेक्षित होतं की आपल्या या विभागाचा, या मतदारसंघाचा विकास कसा करता येईल आणि मराठवाड्याचा विकास कसा करता येईल, या दृष्टीनं लोकांची काय मतं आहेत, त्यांची काय मतं आहेत ही मांडली जावीत, सर्व लोकांना ती कळावीत असा हा उद्देश होता आणि तो फार मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत। आलेले सर्व प्रतिनिधी जे आहे सर्वच काही त्या ठिकाणी आमदार होऊ शकणार नाहीत, सर्वजण काही खासदार होऊ शकणार नाहीत, पण त्यांच्या मनातल्या विकासाबद्दलच्या ज्या भावना आहेत त्या आपल्या मतदारसंघाच्या, विभागाच्या, महाराष्ट्राच्या, सर्व देशाच्या उन्नतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या आहेत। असे अत्यंत मौलिक विचार त्यांनी आरोग्य क्षेत्र, उद्योग, दळणवळण, शिक्षण सर्व बाबतीमध्ये शेतीचा विकास या सर्व बाबतीमध्ये त्यांची जी काही मतं आहेत ती या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहेत आणि ती खरोखर लक्षात घेण्यासारखी आहेत। मला असं वाटतं की ही सर्व मंडळी आज काय प्रत्येकजण होऊ शकणार नाही, या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व प्रतिनिधी आलेले होते, पण जे कोणी या ठिकाणी निवडून येणार नाहीत ते सर्व प्रतिनिधीसुद्धा या विकासाच्या मार्गावर पुढे वाटचाल करणार आहेत आणि पुढे या आज न उद्या मध्ये निवडणुकीमध्ये सगळ्यांचाच विजय होत नसतो, एकट्याचाच विजय होत असतो, पण बाकीचे सर्व लोक जे आहे त्या ठिकाणी त्या दृष्टीनं म्हणजे विजय मिळवण्याच्या दृष्टीनं नव्हे तर विकासाचं जे काम आहे ते मार्गावर लागलेले आहेत। ते सर्व हे जे शिखर गाठण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील आहेत आणि हे सर्व प्रतिनिधी जे आहे आज न उद्या नांदेड मतदारसंघाचा विकास, मराठवाड्याचा विकास, महाराष्ट्राचा विकास, देशाचा विकास करण्याच्या दृष्टीनं निश्चितपणानं प्रयत्नशील राहतील आणि त्या हो आहे सर मॅडम आपण नमस्कार। सगळ्यात पहिले मी माझी ओळख करून देते। मी कल्पना संजय गायकवाड, बुलंद भारत पार्टी या पक्षाकडनं नांदेड लोकसभेसाठी आणि मुखेड विधानसभेसाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे आणि सामान्य गृहिणी ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये येण्याचा असा हा माझा प्रवास आहे। एक गृहिणी म्हणून किंवा एक नागरिक म्हणून जेव्हा मी इथली राजकीय परिस्थिती पाहिली तेव्हा त्या परिस्थितीची एक भयंकर चीड मनात निर्माण झाली आणि मला वाटतं प्रत्येक जनतेच्या मनामध्ये ती चीड व्यक्त झालेली आहे, तो खेद निर्माण झालेला आहे आणि त्याचंच कुठंतरी एक एक ठिणगी म्हणून, एक प्रतीक म्हणून मी आज राजकारणाचा मार्ग निवडलेला आहे। राजकारणात येत असताना समाजसेवा करणं हा सगळ्यात मोठं माझं ध्येय आहे आणि हातामध्ये जर सत्ता असेल, हातामध्ये जर पॉवर असेल तर तुम्ही अधिक चांगल्या लोकांपर्यंत किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता आणि म्हणून मी हे राजकारणाचं क्षेत्र निवडलेले आहे। वेगवेगळ्या सामाजिक संघटना आहेत, त्या सामाजिक आणि वैचारिक स्तरावर त्या काम करत आहेत, पण हे करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये येऊन, राजकारणाच्या क्षेत्रामध्ये जाऊन हातामध्ये सत्ता घेऊन तुम्ही अधिक मोठ्या प्रमाणात हे काम करू शकता, म्हणून मी हे राजकारण या ठिकाणी करत आहे। मॅडम आपण लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, परंतु आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आपण असं काही ध्येय ठरवलेलं असेल की डॉक्युमेंट विजन आपलं काय असणार आहे? माझं सगळ्यात मेन व्हिजन, मेन ध्येय किंवा लाईफ पर्पज जरी असं तुम्ही म्हणलात तर तो व्हिजन नांदेड हा आहे। नांदेड म्हणजे नांदेड लोकसभा, व्हिजन नांदेड हे मी त्या माझ्या ध्येयाला नाव दिलेलं आहे। मला इथला विकासाचा असा पॅटर्न निर्माण करायचा आहे की या ठिकाणी शेतकरी समृद्ध असेल, इथला प्रत्येक घटक समृद्ध असेल, तरुण असेल, महिला असेल, मुलं असतील, प्रत्येक क्षेत्रामध्ये एक विकासाचा असा पॅटर्न निर्माण करायचा आहे की ज्याची दखल जगाने घेतली पाहिजे। आज महाराष्ट्र आपण जेव्हा म्हणतो, विधानसभा मतदारसंघातून या जनतेच्या प्रश्नावर उभं टाकलेलं आहे। आपण बघत आहोत की गेल्या अनेक वर्षापासून हे नांदेड शहर एवढं जुनं शहर असून इथं खऱ्या अर्थानं जो विकास पाहिजे आहे तो कुठेही दिसत नाही। मोठे मोठे नेते येतात, भाषणं करतात, कामाच्या बाबतीमध्ये कुठलीही इथं आपण व्यवस्था बघत नाही। आज ऐतिहासिक शहर आहे गुरु गोविंद सिंगांचं आणि एवढ्या मोठ्या शहरामध्ये आज आपल्याला रस्ते पाहिले तर आपल्याला रेल्वे स्टेशनच्या बाजूला गेलं तर खड्ड्यात पडतो की काय अशी परिस्थिती आहे की नाही? इथेच नाही तर अनेक ठिकाणी ही परिस्थिती आहे। रस्त्यांचा विकास झाला आहे परंतु हे या शहराचा विकास आहे का? दिसत नाही। ग्रामीण भागापर्यंत हा विकास झाला पाहिजे। आपण बघत आहोत की मी एक सुशिक्षित तरुण आहे, माझं एज्युकेशन BSc ॲग्री आहे आणि गेल्या 10-12 वर्षापासून मी शेतकऱ्यांसाठी कार्य करत आहे, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि शेती व्यवसाय हा भारताचा कणा आहे। जर हा कणा मजबूत असेल तरच हा भारत तरेल, अन्यथा इथे खूप मोठं हानी होण्याची संभावना मी सांगू शकतो। आपण बघत आहोत की शेतकरी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार म्हणजेच एक सगळे उद्योग या शेतीवर अवलंबून पहिले होते आणि आता आहे।
परंतु आपल्याला असं वाटते की या काळामध्ये शहरीकरण आणि कंपन्या याच्याच माध्यमातून हे पुढे जात आहे. परंतु जर पाऊस पडला नाही तर काय होईल? शेती पिकणार नाही आणि शेती नाही पिकली तर कुठलाही उद्योग चालणार नाही. म्हणून या शेतकऱ्यांना तळागाळातल्या फसलेल्या आज रोजी बघत आहोत आपण की शेतकरी हा सगळ्यात फसलेला आहे. यापूर्वी असं म्हणायचं की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. परंतु आज काय झालेलं आहे? उत्तम नोकरी, कनिष्ठ व्यापार आणि ही आपली जी शेती आहे ती कनिष्ठ झालेली आहे. का झालेली आहे? याला सर्व कारणीभूत आहेत इथले राज्यकर्ते. या राज्यकर्त्याच्या नाकर्तेपणामुळे माझा शेतकरी आज